एका चौकोनी तुकडा घ्यायचा आहे कपड्याचा आणि त्या कपड्याच्या तुकड्यापासून आपण खूप सुंदर अशा वस्तू आपण आज 7 वस्तू तयार करणार आहोत। तर इथे आपल्याला कुठेही मेजरमेंट घ्यायचं नाही आहे, कुठेही कटिंग करायचं नाही आहे, कुठे स्टिचिंग करायचं नाही आहे, कुठे मापं घ्यायचे नाहीत। पण तुम्हाला कळण्यासाठी मी किती मापाचा कपडा घेतलेला आहे ते तुम्हाला दाखवत आहे। चौकोनी कपडा मी इथे घेतलेला आहे, याचं मेजरमेंट जे आहे ते 38 बाय 38 इंच आहे। तर इथे जे आहे ते दोन्ही साईडने उभी आणि आडव्या बाजूने सेम मेजरमेंट पाहिजे दोघांचाही। तर हा चौकोनी तुकडा जो आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे। सरळ बाजू जी आहे ती आतमध्ये आहे कपड्याची। त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते एक गाठ मारायची आहे, अंदाजे अशी एक गाठ मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला एका साइडने अशी गाठ मारायची आहे। त्यानंतर दुसऱ्या साइडने सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला इथे गाठ मारून घ्यायची आहे। सरळ कपडा जो आहे तो फोल्ड केलेला आहे आपण आतमध्ये आणि वरती जो आहे तो उलटा कपडा आहे। तर अशा पद्धतीने मी दुसऱ्या साइडने सुद्धा एक नॉट बांधून घेतलेली आहे, एक गाठ मारून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला हे गाठ मारल्यानंतर आपल्याला जो आहे तो आतमध्ये जे आहे तो आपला सरळ कपडा जो आहे तो असा बाहेर काढायचा आहे आणि गाठ जे आहेत ते अशा दोन्ही अशा पद्धतीने मध्ये ठेवायचे आहेत आणि हे जो दोन्ही जे टोक आहेत ते असे घ्यायचे आहेत आणि असं पीळ करायचं आहे, पीळ मारायचं आहे कपड्याला। असं गोल 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 फिरवायचं आहे, थोडंसं 4-5 इंच असं गोल फिरून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला इथे गाठ मारायची आहे। इथे जे आहे ते 2 गाठ अशा मारून घ्यायच्या आहेत, व्यवस्थित पॅक गाठ मारायच्या आहेत आणि अशी जी पर्स जी आहे ती आपली तयार झालेली आहे। आकार जो आहे तो खूप सुंदर दिसतो, नक्कीच ट्राय करून बघा याचा आकार। याच्यामध्ये मी तुम्हाला सामान सुद्धा ठेवून दाखवते की याच्यात सामान ठेवल्यानंतर हे कसं दिसतं। यामध्ये बरंचसं सामान मावतं, तुम्ही यामध्ये कपडे सुद्धा ठेवून हे कुठेही घेऊन जाऊ शकता। यामध्ये तुम्हाला मी एक ड्रेस सुद्धा टाकून दाखवते। बरंचसं सामान यामध्ये बसतं, तुम्ही इमर्जन्सी या ट्रिकचा वापर करून अशा पर्स ज्या आहेत त्या बनवू शकतात। खूप सुंदर सुंदर पर्स ज्या आहेत त्या तुम्ही अशा बनवू शकतात। बघू शकता साईडने अशी खूप छान अशी डिझाइन तयार होते आणि अशा पद्धतीने तुम्ही पकडून हे घेऊन जाऊ शकता। किती सुंदर ही बॅग जी आहे ती तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही। इथे दोन्ही साईड इथे गाठ मारल्यामुळे इथे खूप सुंदर अशी डिझाइन तयार होते। कुठेही आपण स्टिचिंग केलेला नाही आहे, कटिंग केलेलं नाही आहे, फक्त आपल्याला एक स्क्वेअर जो आहे तो कपडा लागणार आहे। कोणत्याही मापाचा तुम्ही कपडा इथे घेऊ शकता आणि त्याला तुम्ही अजून एक करू शकता, त्याला अशी बांगडी घ्यायची, ती बांगडी यामध्ये टाकायची पॅकेजच्या मध्ये आणि अशा पद्धतीने खाली जो आहे तो ही बांगडी आहे ते खाली अशी ओढून घ्यायची। बघू शकता किती सुंदर दिसतंय हे सुद्धा खूप छान दिसतं। नक्कीच ट्राय करून बघा आणि अशी तुम्ही हातात पण अडकवू शकता किंवा शोल्डरमध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता। 2 पद्धतीने तुम्ही याला वापरू शकता, दिसायला खूप सुंदर दिसतं। नक्कीच ट्राय करून बघा, आवडलं तर एक लाईक नक्की करा। दुसरी जी आयडिया आहे ती बघू, इथे सुद्धा मी एक चौकोनी कपडा घेतलेला आहे। हा चौकोनी जो कपडा आहे तो अशा पद्धतीने आपल्याला एक सिंगल गाठ मारून घ्यायची आहे एका साइडने आणि दुसऱ्या साइडने सुद्धा एक सिंगल आपल्याला अशी सैल गाठ मारून घ्यायची आहे। एकच गाठ मारायची आहे आणि ह्या ज्या गाठी आहेत त्या गाठीचे एक एक टोक आहेत ते एक एक पकडायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे डबल गाठ मारून घ्यायची आहे आणि आपली बॅग जी आहे ती तयार झालेली आहे। अशा ओढल्यानंतर ही बॅग जी आहे ती बंद होते आणि असं पसरवल्यानंतर ही बॅग जी आहे ती ओपन होते। ही बॅग जी आहे ती बनवायला खूप सोपी आहे, नक्कीच ट्राय करून बघा। बनवायलाही सोपी आहे आणि वापरायला सुद्धा सोपी आहे। बघू शकता किती सुंदर आकार जो आहे तो याचा तयार झालेला आहे। असं ओढल्यानंतर याचा जो भाग आहे तो ओपन भाग जो आहे तो बंद होतो। अशा पद्धतीने ओढायचं आहे आणि हे बंद होतं। अशा पद्धतीने तुम्ही याला पकडू शकता आणि घेऊन जाऊ शकता। बघू शकता ही बॅग सुद्धा किती सुंदर तयार झालेली आहे। आपण इथे कुठेही कटिंग किंवा स्टिचिंग केलेलं नाही आहे, फक्त एक चौकोनी कपडा घेतलेला आहे आणि त्या कपड्याचा आपण शिवलेला आहे। तुम्ही शोल्डरमध्ये सुद्धा अडकवून वापरू शकता। यामध्ये तुम्ही बरंचसं सामान ठेवू शकता। बघू शकता तुम्ही की यामध्ये मी किराणा जो सामान असतो तो यामध्ये ठेवलेला आहे आणि असं ओढून आपण याला क्लोज सुद्धा करू शकतो। असं ओढायचं म्हणजे हे क्लोज होतं आणि असं सैल करायच्या वेळेस असं इथून खाली ओढायचं, मग हे सैल होतं आणि असं ओढल्यावर हे पार्ट म्हणजे बंद होतं याची बाजू आणि अशा पद्धतीने आपण ही पर्स जी आहे ती अशी वापरू शकतो। तुम्हाला ही आयडिया कशी वाटली तेही मला। बॅगचा आपण तिसरा प्रकार बघणार आहोत आणि याचं जे मेजरमेंट आहे ते आहे 26 बाय 26 इंच। मेजरमेंट मी यासाठी सांगत आहे की तुम्हाला कळलं पाहिजे, त्यामुळे मी इथे मेजरमेंट तुम्हाला सांगत आहे। फक्त इथे चौकोनी कपडा घ्यायचा आहे, सेम मेजरमेंट दोघं आडव्या आणि उजव्या बाजूने आपल्याला पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला गाठ मारायची आहे कपड्याला, 2 गाठ मारायच्या आहेत। अशा पद्धतीने 2 गाठ मारून घ्यायच्या आहेत। त्यानंतर हे अशा गाठ ज्या आहेत त्या आपल्याला पकडून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने पकडून आपण वापरू शकतो किंवा आपण दुसऱ्या पण एक पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे। आधी आपण यामध्ये सामान ठेवून घेऊयात मग सांगते। यामध्ये मी बराचसा सामान ठेवलेला आहे, खूप मोठा स्पेस यामध्ये असतो आणि खूप सामान आपण यामध्ये ठेवू शकतो आणि ह्या बॅगला जे आहे ते आपण वापरू शकतो।
अशा पद्धतीने आपण पकडायचं आहे। त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने एका गाठीमध्ये एक गाठ टाकून द्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपण ही जी बॅग आहे ती वापरू शकतो। खूप सुंदर आहे ही बॅग। अशा पद्धतीने आपण याला हातामध्ये अडकू शकतो हँड पर्स म्हणून। तर ही बॅग फक्त 2 मिनिटात तयार झाली आहे। खूप सुंदर दिसते, दिसायला खूप सुंदर दिसते। नक्की ट्राय करून बघा। आणि आपण असं आतमध्ये टाकल्यानंतर हे क्लोज सुद्धा होतो किंवा तुम्ही असं सुद्धा हे वापरू शकता, असं सुद्धा वापरू शकता किंवा हे असं एक जो भाग आहे तो एका याच्यात टाकून द्यायचा असं आतमध्ये एका हँडलमध्ये आणि हे जे आहे ते असं क्लोज करायचं। खूप सुंदर आहे बनवायला, नक्कीच ट्राय करून बघा। ही सुद्धा आयडिया खूप सुंदर आहे, ही सुद्धा पर्स खूप सुंदर दिसते, नक्कीच ट्राय करून बघा। इमर्जन्सी तुम्हाला हे कामात येईल, कधीही तुम्ही वापरू शकता किंवा ओळणीचं सुद्धा हे तुम्ही कधी तुमच्याकडे बॅग नसेल तर तुम्ही ह्या बॅगचा असा वापर करून हे तुम्ही नक्कीच यूज करू शकता। तर आता आपण चौथी आयडिया बघूया। तिथे मी रुमाल घेतलेला आहे, हँकी जो असतो जेंट्सचा तो मी इथे घेतलेला आहे। एक बॉटल घेतलेली आहे, वरच्या बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आहे कारण की हा जो आहे तो चौकोनी नाही आहे कपडा, त्यामुळे मी वरून थोडंसं फोल्ड करून घेतलेला आहे। आणि अशा पद्धतीने आपल्याला जिथे झाकण आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने 2 गाठ मारून घ्यायच्यात, पॅक मारायचे आहेत गाठ। आणि अशा पद्धतीने आपल्याला कपडा जो आहे तो परत थोडासा फोल्ड करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण गळ्याच्या वर आपल्याला अशा पद्धतीने कपडा घेऊन जायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला उरलेला जो कपडा आहे तो अशा पद्धतीने गोल गोल फिरवून घ्यायचा आहे आणि दुसरा सुद्धा भाग आपल्याला असा गोल गोल फिरवायचा आहे। आणि इथे सुद्धा आपल्याला एक गाठ मारून घ्यायची आहे। इथे सुद्धा आपल्याला वरची वर गाठ मारायची आहे, 2 गाठ पॅक मारून घ्यायचे आहेत आणि असं आपलं हँडल जे आहे ते तयार झालेलं आहे। आणि ह्या ज्या गाठ आहेत त्या अशा कपड्यामध्ये आतमध्ये टाकून द्यायच्या आहेत। खूप सुंदर जे आहे ते बॉटलसाठी आपण बॅग जी आहे ती बनवलेली आहे। खूप सुंदर आहे, बनवायला खूप सोपी आहे, नक्कीच ट्राय करून बघा। आवडलं तर एक लाईक नक्की करा। बॉटलसाठी आपण एक पिशवी तयार केलेली आहे, तुम्ही ही असं बॉटल यामध्ये टाकून तुम्ही घेऊन जाऊ शकता। खूप सुंदर आहे, बनवायला खूप सोपं आहे, नक्कीच ट्राय करून बघा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा। आणि हे बघू शकता तुम्ही, ही बॉटल जी आहे ती पूर्ण झाकून गेलेली आहे। तुम्ही याचा उन्हाळ्यात सुद्धा वापर करू शकता, जर तुम्ही थंड पाणी तुम्हाला कुठे घेऊन जायचं असेल किंवा तुम्हाला ही बॉटल कुठे घेऊन जायची असेल तरी तुम्ही याचा वापर करू शकता। नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की। बॅगचा आपण 6वा प्रकार बघूयात। आणि इथे जे आहे ते मी एक कपडा घेतलेला आहे, याचं सुद्धा मेजरमेंट मी तुम्हाला सांगते। याचं सुद्धा मेजरमेंट आहे 39 बाय 39 इंच याचं मेजरमेंट आहे। तर एवढा स्क्वेअर मी कपडा घेतलेला आहे, चौकोनी कपडा घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला एक कपडा जो आहे तो एक कपड्याचा टोक जो आहे तो पकडायचा आहे, दुसरा टोक जो आहे तो आपल्याला दुसऱ्या कपड्याला अशा पद्धतीने गाठ मारून घ्यायची आहे, खाली गाठ मारून घ्यायची आहे। वरचा जो कपडा आहे तो असा ओपन ठेवायचा आहे आणि खाली गाठ मारायची आहे। दुसरा जो आहे तो टोक दुसऱ्या साईडचा आपण एक टोक पकडलेला आहे आणि दुसऱ्या साईडचा टोक पकडून आपल्या दुसऱ्या साईडने दुसरा कोपरा पकडायचा आहे आणि तो कोपरा जो आहे तो हे जो कपडा आपण सोडलेला आहे उजव्या बाजूचा डाव्या बाजूचा तो त्या कपड्यावर आपल्याला अशा पद्धतीने गाठ मारून घ्यायची आहे। आणि असा कपडा जो आहे तो आपला एवढा जो कपडा जो आहे तो उरतो। आणि हा उरलेल्या ज्या गाठी मारलेल्या आहेत आपण कपड्यावरती, हे गाठ जे आहेत त्या अशा पद्धतीने पकडायच्या आहेत आणि इथे सुद्धा आपल्याला 2 गाठ ज्या आहेत त्या मारून घ्यायच्या आहेत। आणि ही जी आहे ती आपली पर्स जी आहे ती तयार झालेली आहे। ही सुद्धा पर्स खूप सोपी आहे, बनवायला सोपी आहे, वापरायला सुद्धा इझी आहे। यामध्ये तुम्हाला मी सामान सुद्धा टाकून दाखवते। यामध्ये तर भरपूर सामान बसेल कारण की हा कपडा जो आहे तो खूप मोठा आहे, त्यामुळे यामध्ये भरपूर सामान बसेल। तुम्ही हे जे आहे ते किराणा घेण्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या बॅगचा वापर करू शकता किंवा भाजीपाला आणण्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या बॅगचा वापर करू शकतात। या बॅगचा वापर तुम्ही 2 पद्धतीने करू शकतात, ती पद्धत मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। बघू शकता किती सुंदर बॅग जी आहे ती तयार झालेली आहे। थोडासा मोठा कपडा होता, तर मोठा कपडा असला तर छान मोठी बॅग जी आहे ती तयार होते। तुम्ही अशी शोल्डरवरती अशी अडकवून घेऊन जाऊ शकता। खूप सुंदर आहे ही बॅग, किंवा तुम्ही अशी सुद्धा अडकवू शकता, अशी सुद्धा अडकवून तुम्ही ही बॅग जी आहे ती वापरू शकता। दिसायला खूप सुंदर दिसते, बनवायला तेवढी सोपी आहे, नक्कीच ट्राय करून बघा। आणि मला ही बॅग तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशा पद्धतीने आपण शोल्डरवरती सुद्धा ठेवू शकतो। डिझाइन ही खूप छान आहे, आपण कुठेही कटिंग स्टिचिंग केलेलं नाही, फक्त एका चौकोनी कपड्यापासून बनवलेला आहे। खूप सुंदर आहे बनवायला। इथे 2 गाठी येतात अशा आणि अशा पद्धतीने याचा आकार जो आहे तो दिसतो, असं केल्यावर असा आकार दिसतो। खूप सुंदर आहे बनवायला, नक्कीच ट्राय करून बघा। आता आपण पुढची आयडिया बघूयात आपण।
आयडिया नंबर 7 बघूयात आपण. इथे तुम्हाला माहिती असण्यासाठी म्हणजे मी किती मापाचा कपडा इथे घेतलेला आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी तुम्हाला इथे मेजरमेंट दाखवत आहे. मी इथे 28 बाय 28 इंच कपडा घेतलेला आहे. चौकोनी कपडा आहे हा सुद्धा. इथे सुद्धा आपल्या सरळ बाजू जी आहे ते कपड्याची आतमध्ये आली पाहिजे आणि उलटीची बाजू आहे ती बाहेर आली पाहिजे. अशा पद्धतीने आपण त्रिकोणी फोल्ड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एक टोक पकडायचं आहे ते ह्या टोकावरती घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने एक गाठ मारायची आहे. इथे पॅक गाठ मारायची आहे. दुसरा कपडा टोक घ्यायचा आहे आणि ते ह्या ठिकाणी ठेवून आपल्याला अशा पद्धतीने गाठ मारून घ्यायची आहे मध्यभागी. अशा पद्धतीने मी दोन्ही साईडने गाठ मारून घेतलेली आहे. सरळ भाग जो आहे तो असा आतमधून बाहेर काढायचा आहे आणि गाठ जे आहे त्या मध्ये ठेवून द्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने जो कपडा जो आहे तो आपल्याला असा ठेवायचा आहे आणि दोन्ही गाठ जे दुसरे जे टोक आहेत उरलेले ते घ्यायचे आहेत आणि अशा 2 गाठ मारून ही बॅग जी आहे ती आपली तयार झालेली आहे. ही बॅग जी आहे ती फक्त सगळ्या बॅग ज्या आहेत ते 2-2 मिनिटातच तयार होतात. खूप सोपे आहे बनवायला. बघू शकता डिझाईन तर खूप छान दिसते ह्या बॅगची. यामध्ये तुम्हाला मी सामानसुद्धा ठेवून दाखवते. यामध्ये तुम्ही मोबाईल, पर्स, वॉलेट ठेवू शकता. एखादी पाण्याची छोटी बॉटलसुद्धा ठेवू शकतात. ही छानशी आयडिया आहे आणि हे बघा डिझाईन किती सुंदर दिसत आहे. खूप छान आहे, बनवायला सोपी आहे. नक्कीच ट्राय करून बघा. आणि इथे आपण एक बांगडी जी आहे ती घ्यायची आहे आणि याच्या आतमध्ये जे आहे ते बांगडी टाकून अशी सुद्धा पर्स जी आहे ती आपण ही वापरू शकतो. आयडिया खूप छान आहे ही सुद्धा. नक्कीच ट्राय करून बघा. बघू शकता डिझाईन किती सुंदर दिसत आहे. बनवायला पण सोपी आहे आणि दिसायलाही खूप सुंदर आहे. बघू शकता. खूप तुम्हाला जर ही आयडिया आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. खूप सुंदर आहे, बनवायला खूप सोपी आहे. कुठे आपण स्टिचिंग कटिंग केलेलं आहे. त्यानंतर आपण एक छोटीशी बांगडी घ्यायची आणि या आतमध्ये टाकायची आणि अशी आपण कॅरी करू शकतो. खूप सुंदर दिसे, बनवायला तेवढी सोपी आहे. नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा. आज मी तुम्हाला 6 प्रकारच्या ज्या नॉट बॅग आहेत त्या तुम्हाला मी आज दाखवलेल्या आहेत. तर ह्या नॉट बॅग ज्या आहेत त्या बनवायला खूप सोप्या आहे. तुम्ही इमर्जन्सी तुम्हाला कुठे तुमच्याकडे पिशवी नसेल तर तुम्ही ह्या ट्रिकचा वापर करून तुम्ही बॅग जी आहे ती बनवून वापरू शकता. इमर्जन्सी तुम्हाला कधी असेल कॅरी बॅगची तर तुम्ही असं अडून राहू नये, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. खूप युजफुल आहे हा व्हिडिओ. तर तुम्हाला खूप इमर्जन्सी असेल, तुमच्याकडे बॅगच नसेल सामान ठेवण्यासाठी, तर तुम्ही ह्या ट्रिकचा वापर करून तुम्ही घरीच बॅग बनवू शकता आणि वापरू शकता. तुम्ही मॅचिंग तुमच्या ड्रेसवर सुद्धा ओढणीची जी बॅग आहे ती अशी ही बनवू शकतात. खूप सोपी आहे बनवायला, कोणीही बनवू शकता. नक्कीच ट्राय करते. बनवायला खूप सोपी आहे, कोणीही बनवू शकतं. फक्त आपल्याला एक चौकोनी तुकडा पाहिजे कपड्याचा, फक्त चौकोनी तुकडा पाहिजे आणि ह्या पिशव्या ज्या आहेत त्या तुम्ही बनवू शकता. पर्स म्हणून सुद्धा तुम्ही बवापरू शकता. इमर्जन्सी खूप तुमच्याकडे प्रिंटेड कपडा असेल, खूप छान असेल कपडा, तर तुम्ही छोटे छोटे पर्स बनवून आणि वापरू शकता. बनवायला खूप सोपे आहे. तुम्ही फक्त याला एक नॉट फक्त गाठ मारायची आहे आणि हे तयार होणार आहे. खूप सोपं आहे बनवायला. नक्कीच ट्राय करून बघा. आणि हा व्हिडिओचा आहे तर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.